मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी शुभ्र इडली इथे तयार झाली आहे. इडलीचं जालीदार पीठ कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत व त्या पिठापासून अशा टम्म फुगलेल्या इडल्या तयार करूयात. डाळ तांदळाचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं ज्यामुळे इडलीचं पीठ छान हलकं फुलकं तयार होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इडली बनवताना कधीही जुना तांदूळ वापरायचा किंवा तुम्ही रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता. ज्या तांदळापासून भात अगदी सुटसुटीत होतो असाच तांदूळ इडली बनवण्यासाठी वापरा. डाळ किंवा तांदळाचं प्रमाण घेण्यासाठी एकाच भांड्याचा वापर करा. तर इथे मी या वाटीने दोन्ही जिन्नस मोजून घेणार आहे, यामुळे प्रमाण चुकत नाही. तर इथे मी या वाटीने 3 वाटी तांदूळ घेतलेत. मी जुना तांदूळ वापरलाय, तुम्ही रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता. त्यानंतर त्याच वाटीने इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे. आता 2 ते 3 वेळा हे डाळ तांदूळ आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात. अगदी हलक्या हाताने दोन्ही जिन्नस धुवून घेऊयात, म्हणजे यावर लावली जाणारी पावडर निघून जाईल. तर इथे मी डाळ तांदूळ दोन्ही धुवून घेतलेत. त्यानंतर आता यामध्ये भरपूर पाणी घालूयात. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालूया. मेथीदाणे घातल्यामुळे पीठ फर्मंट होण्यासाठी मदत होते. अगदी जाळीदार पीठ तयार होतं. 4 ते 5 तासामध्ये डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले जातात. तर इथे मी 5 तास हे डाळ तांदूळ भिजवून घेतलेत. त्यानंतर इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले तांदूळ घेतलेत. यामध्ये 1 ते 2 चमचे आपण ज्या पाण्यामध्ये डाळ तांदूळ भिजवून घेतले ते पाणी घालूयात. त्यानंतर हे भिजवलेले तांदूळ आपण मिक्सरला अगदी बारीक असे वाटून घेऊयात. तर इथे मी हे तांदूळ मिक्सरला वाटून घेतलेत. अशा पद्धतीने आपण भिजवलेले संपूर्ण तांदूळ या मिक्सरमधून काढून घेऊयात. त्यानंतर यामध्ये भिजवलेली उडदाची डाळ घालूयात. 2 ते 3 चमचे डाळ भिजवलेलं पाणी यामध्ये घालूयात आणि मिक्सरला अगदी बारीक ही डाळ आपण वाटून घेऊया. तर इथे मी डाळ अगदी बारीक वाटून घेतली आहे. हे जिन्नस आपण जेवढं बारीक वाटून घेतलं ना तेवढंच आपलं इडलीचं पीठ जालीदार होतं. तर इथे डाळ तांदूळ दोन्ही मी वाटून घेतलेत व अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. त्यानंतर आपण ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतलेले त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेत. तर इथे मी जाड पोह्यांचा वापर केलाय, तुम्ही बारीक पोहे सुद्धा वापरू शकता. आता हे पोहे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. यामध्ये थोडंसं पाणी घालूयात व मिक्सरला हे पोहे अगदी बारीक वाटून घेऊयात. वाटलेले पोहे आपण या मिश्रणामध्ये घालूयात. आता हे इडलीचं मिश्रण आपण व्यवस्थित फेटून घेऊयात. तर इथे तुम्ही पोहे घालण्याऐवजी 1 वाटी भात सुद्धा घालू शकता. भातामुळे सुद्धा पीठ छान जालीदार तयार होतं. पोहे किंवा उरलेला भात तुम्ही यामध्ये घालू शकता. फक्त तो भात घालताना मिक्सरला आधी व्यवस्थित बारीक फिरवून घ्या. एकाच दिशेने आपण हे पीठ फेटून घेऊयात. अशा पद्धतीचं आपण उंच भांडं वापरलंय, ज्यामध्ये पीठ फुलण्यासाठी भरपूर जागा आहे. पीठ फेटणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपलं इडलीचं पीठ छान जाळीदार होतं. अशा पद्धतीने आपण इथे हे इडलीचं पीठ तयार केलंय. यावर झाकण ठेवूया आणि जवळपास 6 ते 8 तास हे फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊया. तर पूर्ण रात्रभर आपण हे पीठ असंच ठेवून देणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता हे पीठ छान जालीदार झालेलं आहे, व्यवस्थित आंबलेलं सुद्धा आहे. तर आता आपण हे पीठ एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घेऊयात. पाहू शकता पिठामध्ये किती छान जाळी आलेली आहे. तर डाळ तांदळाचं योग्य प्रमाण घेतलं तर तुम्ही सुद्धा असं छान जाळीदार पीठ तयार करू शकता. आता या पिठापासून तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे असं काहीही बनवून खाऊ शकता. तर आता आपण या पिठापासून इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर इथे मी संपूर्ण पिठापासून इडली बनवणार आहे. तुम्ही जर यामधील अर्ध पीठ ठेवून देणार असाल तर जेवढ्या पिठापासून तुम्हाला इडली बनवायची आहे तेवढ्याच पिठामध्ये आपण मीठ घालणार आहोत व उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. 2 ते 3 दिवस हे पीठ असंच राहतं. तर मी संपूर्ण पिठापासून इडली बनवणार आहे, त्यामुळे या संपूर्ण पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. यामध्ये मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपण हे मीठ या पिठामध्ये मिसळून घेऊयात. अशा पद्धतीने आता आपण इडलीचं बॅटर तयार केलंय. त्यानंतर इथे मी इडली पात्र घेतलंय. तर या इडली पात्रामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलंय. आता हे पाणी आपण आधी उकळवून घेऊयात. पाण्याला उकळी आली की त्यानंतर या इडली पात्राला आपण तेल लावून घेऊयात. व्यवस्थित इडलीच्या सर्व साच्यांना आपण तेल लावून घेतलं. त्यानंतर यामध्ये इडलीचं मिश्रण घालूयात. मिश्रण घालताना ते कमी घाला, खूप जास्त इडलीचं मिश्रण घालू नका, कारण अगदी कमी मिश्रणापासून आपली टम्म फुगलेली इडली तयार होणार आहे. इडली फुलण्यासाठी जागा हवी, त्यासाठी आपण आधीच थोडं मिश्रण घातलंय. अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये मिश्रण घालून झाल्यानंतर थोडंसं असं हे टॅप करून घेऊयात, म्हणजे मिश्रण सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरतं. त्यानंतर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता हे इडलीचं स्टँड आपण या भांड्यामध्ये ठेवूयात. तर इथे मी इडलीचं स्टँड यामध्ये ठेवलं. त्यानंतर इथे खूप महत्त्वाची टीप आहे. दुसरा इडली स्टँड यामध्ये ठेवण्याआधी खालच्या स्टँडमधील जी इडली आहे वर हे आपले होल आले पाहिजेत. याचाच अर्थ खालच्या इडलीला फुलायला छान जागा मिळते. हे होल बरोबर खालच्या इडलीच्या वर आले
म्हणजे खालची इडली फुलली तरी ती वरच्या भांड्याला चिकटणार नाही. अशा पद्धतीने आपण हे इडलीचं स्टँड यामध्ये ठेवूयात. खालच्या इडलीच्या वर हे होल आले पाहिजेत. तर इथे अशा पद्धतीने आपण अरेंजमेंट केली. त्यानंतर यावर झाकण लावून घेऊयात आणि आता ही इडली आपण 10 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत. तर 10 ते 12 मिनिटांमध्ये इडली व्यवस्थित वाफवून होते. तर मोठ्या आचेवर आपण ही इडली वाफवून घेऊयात. तर इथे 12 मिनिट झालेत. आता आपण गॅस बंद करूयात. त्यानंतर यावरील झाकण काढूयात. तुम्ही पाहू शकता इडली किती टम्म फुगलेली आहे. अगदी टम्म मऊ लुसलुशीत इडली तयार झाली आहे. त्यानंतर आता हे इडली स्टँड आपण बाहेर काढून घेऊयात. आता या स्टँडमधील इडल्या अगदी थंड होऊन देऊयात. तर इथे इडली व्यवस्थित थंड झाली आहे. त्यानंतर सुरीच्या साह्याने आपण या कडा मोकळ्या करून घेणार आहोत. इडली थंड झाल्यामुळे ती अगदी सहजरित्या निघते. तर अशा पद्धतीने स्टँडमधून आपण इडल्या काढून घेतल्यात. उरलेल्या मिश्रणापासून सुद्धा अशाच पद्धतीने इडली तयार करून घेऊयात. तर इथे आपली मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी शुभ्र टम्म फुगलेली जाळीदार इडली तयार झाली आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.